ह्यामध्ये सुखीवाद मी सांगितलं होतं की जमतपाय त्यानंतर तुम्ही नजराणा नाही म्हटला तुकाराम म्हणजे मी याचं जाणून सांगतो काय करा त्या देहावरती पवित्र अशी तुळशीमाळ धारण करा. तुळशीमाळ धारण केल्यानंतर एकादशी व्रत करा. जे सर्व उपवासापैकी मुख्य व्रत सांगितलेलं आहे ते कोणतं आहे एकादशी ते तुम्ही करा आणि कंठामध्ये तुळशीमाळ धारण करा. ही संप्रदायाची वारकरी संप्रदायाची प्रामुख्याने दर्शन आहे. प्रथम काय पाहिजे कंठामध्ये गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ धारण केली असावी. त्यानंतर एकादशी व्रत करावं. सोमवार करावा. त्यानंतर पंढरीची वारी करावी. परत पंढरीची वारी निश्चित नव्हते. पंढरीत गेल्यानंतर काय करावं पहिला विधी काय चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. चंद्रभागे स्नान करून पुंडलिकाचं दर्शन घेऊन हरिकथा करावी. जे आपलं गुरुघराणं आहे फळ आहे परंपरा आहे त्या ठिकाणी जाऊन सामूहिकरित्या भजन कीर्तन जे परमात्मामध्ये जे सांगितलेले आहे परमात्मामध्ये जे विधी सांगितलेले आहे भजन करा कीर्तन करा प्रवचन करा ते करावं. गुरूंचं दर्शन घ्यावं. पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. हरिकथा करावी. त्यानंतर वारी केल्यानंतर काय नित्यनेमानं दररोज ज्ञानेश्वरीतल्या 5 तरी ओव्या नित्यनेमानं वाचाव्या. 5 तरी ओव्या नित्यनेमानं वाचाव्या. दररोज पांडुरंगाची पूजा करावी. कपाळाला गंध लावावा. ही प्रामुख्याने वारकरी संप्रदायातील लक्षण आहे. आणि प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर सेवा निष्ठा परंपरा ही आपल्या जवळ पाहिजे. कारण महाराज म्हणतात माझ्या वडिलांची विरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. कारण की आमच्या अनेक पिढ्यांनी तुझ्यापाशी तुझ्या दारापाशी अनेक पिढ्यांनी अनेक उपवास केले. उपवासी पारणे दारवंता तुझ्या दारापाशी राहून तुझी सेवा केली आहे. आणि ती सेवा कशी केली आहे तुकाराम महाराज म्हणतात वंश परंपरागत केली. वंश परंपरा दास मी तुझं मुकंता दास कोण. आता हे सर्व स्वीकार करण्याची लाज केवळ तुलाच आम्हाला काही नाही. कारण वंश परंपरापासून आम्ही तुझी सेवा करत आहे. माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवासी पारणे राखीला दारवंता केला भोगवता आम्हाला वंश परंपरा दास मी समुपलिता लाज करू. अशा अनेक सेवा केल्या. ते प्रामुख्याने सेवा निष्ठा. भक्ताचं लक्षण काय आहे भक्ताचा तो स्वभाव कसा असावा भक्ताची सेवा कशी हवी भक्ताचा धर्म काय निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. वेदावेद निर्धारे वर्म पुणे निष्काम निश्चळ वासानी करची निष्काम सेवा पाहिजे. तुम्ही काय करा कंठामध्ये तुळशी धारण करा. कंठामध्ये तुळशी धारण करा आणि एकादशी व्रत करा. आता तुळशीचं महात्म्य काय तुकाराम महाराज सांगतात तुळशी मध्ये काय आहे विष्णुप्रियाजीला म्हटलेलं आहे. भगवंतानं तिला स्वीकार केलेला आहे आणि भगवंताची सगळ्यात आवडते ती म्हणजे काय तुळशी आहे. असे एक पद्मपुराणामध्ये एक छोटीशी कथा आहे दृष्टांत आहे. कोणता वृंदा नावाची एक पतिव्रता होती आणि त्या वृंदा नावाच्या पतिव्रतेचा पतीचं नाव होतं जालंधर. जालंधर नाव होतं. आणि तो जालंधर काय होता तर असुर होता. असुर होता आणि तो त्या देवांना देखील देवांचा पराभव करायचा युद्धामध्ये. आणि पराभव करायचा एवढा तो वीर शूर का म्हटला होता तर आपल्या पत्नीच्या सामर्थ्याने तो वीर शूर म्हटला होता. तो जालंधर नावाचा मुंडा नावाची जी पत्नी होती त्याचा जो पती होता तर तिच्या विष्णू भक्तीमुळे ही विष्णू भक्ती जी होती अफाट होती.
कुठल्याही युद्धामध्ये तो पराजित होत नव्हता, त्याचा विजयच असायचा, देवांचा पराभव असायचा. म्हणून युद्धाला एक दिवशी असं झालं की युद्धाला जाणार होता, म्हणून त्या वृंदाची पत्नी होती, तिनं व्रत केलं आणि व्रत केल्यानंतर भगवंताला विष्णूला समजलं की आता जालंधर नावाचा जो असुर आहे तो आता देवाशी युद्ध होणार आहे आणि तो युद्धावरती जाणार आहे. आणि युद्धावरती हा जाणार आहे, तो पत्नीनं काय केलं आहे, व्रत केलंय. कुणासाठी? आपल्या पतीसाठी. आपला पतीला चांगलं आयुष्य भेटावं, पतीचा पराभव होणार नाही, तो विजयीच होईल याच्याकरता वृंदा नावाची जी पत्नी होती त्याची, जालंधर राजाची, तिने हे व्रत केलं होतं. व्रत केलं होतं, भगवान विष्णूंना कळालं की असं असं व्रत केलंय. व्रत केल्यानंतर भगवान विष्णूंनी जालंधर तिच्या पतीचं रूप घेऊन तिच्या महालामध्ये गेले. महालामध्ये गेल्यानंतर त्या वृंदाला काय दिलं भगवान विष्णूंनी, आता पतीचं रूप घेऊन गेले, तुला वाटलं आपले पतीच आहे ते, आलिंगन दिलं. आणि आलिंगन दिल्यानंतर भगवंताने जिथे युद्ध चालू होतं आणि तिथे युद्ध चालू असताना बाणाने भगवंताने शिर छाटलं आणि ते शिर छाटलं, ते पडलं कुठे? महालाच्या जे वृंदा नावाचा जो महाल होता त्याचा महाल होता, त्या महालाच्या दारात पटकन बघितलं वृंदानं की ती म्हणजे आपल्या व्रताचा भंग झाला, हे तर माझ्या पतीचं शिर आहे, हा कोण? तर विष्णू तिथे प्रकट झाले आणि मी म्हणते मी विष्णू आहे, विष्णू आहे, मीच तुझ्या पतीला मारला आहे, मीच तुझ्या पतीचा हे केलं, मारला आहे. त्यानंतर ती एकदम रागानंतर विष्णूंना म्हटली की तुम्ही माझ्या जन्मभराचं एवढ्या आयुष्याचं जे मी व्रत केलं होतं, तुमची पूजा केली होती, माझी जी निष्काम भक्ती होती त्याच भक्तीमध्ये कुठेतरी भंग झाला, भंग पावला. म्हणून भगवंताला त्या विष्णूला शाप दिला वृंदेनं. काय शाप दिला? तर तुम्ही शालिग्राम पाषाण, तुम्ही येणाऱ्या जन्मामध्ये पाषाण व्हा, शालिग्राम व्हा, दगड व्हा, असा शाप दिला. आणि त्यावेळेला काय होतं, सती जाण्याची पद्धत होती. त्या वृंदेने काय शाप दिला भगवंताला, भगवंताने माफी वगैरे मागितली, कारण की तुमच्या पत्नीला जसा माझ्या आता पतीला तुम्ही मारलात, आता भंग केला, माझ्या व्रताचं भंग केलं, ते का आता आयुष्यभर भक्ती केली होती, पतीसाठी जे साधना केली होती त्याचा भंग केला तू केला. भगवंताने माफी मागितली विष्णूनं. विष्णू बोलले माफ करा मला, परंतु वृंदेने सांगितलं मी तुमच्या पतीचा आता विरह सहन करू शकणार नाही, मला पश्चाताप होतो. आणि वृंदेने शाप दिला की तुम्ही पाषाण व्हा, शालिग्राम व्हा, दगड व्हा. असा शाप दिल्यानंतर रामायणामध्ये रामप्रभूंना पत्नीचा विरह, पितामातेचा विरह सहन करावा लागला आणि ते दगड झाले. असा शाप दिल्यानंतर ती सती गेली. सती गेल्यानंतर विष्णूंना असं वाटलं की बाबा हिची आपली विष्णू भक्ती अपाट विष्णू भक्ती होती, निष्काम विष्णू भक्ती होती, हिचं फळ हिला काहीतरी भेटलंच पाहिजे. भेटलंच पाहिजे म्हटल्यानंतर असा वर दिला विष्णूंनी की जी वृंदा तिथं पती दहन केलं होतं, तिथं आगी दिली होती, तर वृंदा ही सती गेली होती आणि ती राख होती, जे ठिकाण होतं तिथं आगी दिलं होतं. त्या ठिकाणाहून एक तुळशीचं रोपटं येईल. तुळशीचं रोपटं आल्यानंतर ते तुळशीबाशीला किंवा जन्मोजन्मी कोणत्या विधीमध्ये
ते शालिग्राम पाषाणासोबत याचं पूजन केलं जाईल. तुळशी विवाहाला काय करतात, शालिग्रामची दगड आहे त्या दगडाशी काय तुळशीचा विवाह लागतात. ते भगवंतानं वर दिला की तू माझी मी तुला जन्मोजन्मी स्वीकार करीन, तुला जन्मोजन्मी माझ्यापाशी ठेवीन. इतकं महत्व काय आहे तुळशीचं आहे. म्हणून तिला काय म्हणतात, तुळशीला विष्णुप्रिया म्हटलेलं आहे, वृंदा म्हटलेलं आहे. ज्याच्याजवळ तुळशी नाही, तुळशीनं काय होतं, तुळशी नाही ते म्हटलंय तो भक्ताचं गाव म्हटलं तुकाराम. ज्याच्या दारामध्ये पण तुळशी नाही, ज्याच्या घरामध्ये तुळशी नाही, ज्याच्या गावामध्ये तुळशी नाही, त्याला भक्ताचं गाव आहे, त्याला काही उपयोग नाही. तुळशीनं काय काय होतं, पवित्र होतं. तुळशीने आजारी नाहीसे होतात. तुळशी कशी आहे, सर्दी खोकला कोणताही आजार असतो तुळशीपासून बरे होतात. तुळशी कोणतेही विकार करत नाही. तुळशी प्रतिकार शक्ती आपल्यामध्ये निर्माण करते. तुळशीमध्ये चांगलं महत्व आहे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, भगवान विष्णूंनी त्यावेळी तुळशीला प्राधान्य दिलं आणि तुळशी ही माझी प्रिय आहे आणि सर्वांनी काय करा, तुळशी धारण करा. तुकाराम सांगितलं कंठी विवाह तुळशी व्रत करा एकादशी, जयाची या द्वारी तुळशी वृंदावन धन्य ते सदन वैष्णवांचे. किंवा गोपीचंदन मोठी तुळशीच्या माळा हार मिळवती गळारे टाळ मृदुंग पुष्पांच्या वर्षावर अनुपम्य सुखसोहाडे असं वर्णन केलेलं आहे. गोपीचंदन मोठी तुळशीच्या माळा हार मिळवती गळारे ही प्रामुख्याने संप्रदायाची लक्षण आहे. किंवा तुळशी हार, तुळशी माळा गळा, गोपीचंदन हिरा, येतो कळवा वैष्णवांचा. तुळशीचं इतकं महत्व आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं कंठी मिरवा तुळशी आणि त्यापुढे जाऊन सांगितलं व्रत करा एकादशी आणि एकादशी ही मला प्रिय आहे असं भगवंताने सांगितलेलं आहे. तुळशी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी आम्ही तेने सुखी मना विठ्ठल उत्तर मुखी हे विठ तुमचे धन ते मज मृत्यू के समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी.
कंठी मेवाशी व्रत करा एकादशी काय म्हणतात महाराज कंठामध्ये तुळशीची पवित्र अशी माळा धारण करा. पुढे काय सांगतात एकादशीचं व्रत करा. एकादशीचं व्रत केल्यानंतर काय होतं ब्रह्मात्तेचंही पाप निघून जाते भ्रूणात्तेचंही पाप निघून अनेक कर्माची पाप नाहीशी होतात. तुम्ही काय करा एकादशी व्रत करा. मुळात एकादशी व्रत करायचं प्रामुख्याने हे लक्षण आहे संप्रदायाचे. कंठामध्ये तुळशीची माळ धारण करणं एकादशी करणं. एकादशी करत असताना ती कशी करा निर्जला एकादशी करा. अन्न पाणी पाण्याचा त्याग करा. पाणीही घेऊ नका. ती नाही जमली तर कशी करा सजला करा. सजला म्हणजे दूध घेऊन करा दुधावरती. तीही नाही जमली तर तुम्ही काय करा फळ आहार करा. फळ खावा एकादशीला. फळावरती नाही जमली तर तुम्ही काय करा फराळ करा. खिचडी साबुदाणा वरीचं तांदूळ बाकी काय काय जे मिळतंय ते तुम्ही खा. तर एकादशी करा म्हणतात नाही एकादशी किती पीठ करा आणि एकादशी परंतु एकादशी कर. एकादशी भगवंताला प्रिय आहे ती आवडते. भगवंताच्या जवळ जाण्याचं जे मुख्य साधन आहे ते व्रत आहे एकादशी. खूप म्हणजे काय जवळ करणं. जवळ कोणाला करणं तर भगवंताला जवळ करणं म्हणून ती एकादशी करावी. त्यामध्ये तुळशीची माळ धारण करून एकादशी करावी. उपवास करावं. आता एकादशी न करण्याची कोण त्यांची गती होईल नाही. सोमवार व्रत एकादशी न करती कोण त्यांची गती काय करू वाचे धर्म अंधे सकळ वैरवी आणि याला काही पोट भरवा कोण त्यांची गती होईल. म्हणतात काय त्यांची गती होईल. एकादशीचा अन्नपान
जे नरकती भोजन जे श्वान विष्टीय समान एकादशीला अन्नपान करतात ते श्वान विष्टीय समान तुम्ही एकादशी करा 15 दिवस एकादशी फराळाच्या विषयी गणेशी व्रत एकादशी करीन उपवासी गायना ऋषी तुझी नाम ठोबा एकादशी करा 15 दिवस आहे का एकादशी कार्यक्रसी काय तुझा दिवस जातो एकादशी फराळाच्या विषयी केसी काय जीव जाणार आहे का पहिलं कारण मानलेलं तर हरिकथा पूजन वैष्णवांचे थोडे तुझ्या घरी होतं देव असे कार्य नसती चालता काय मरण येते तुला एक 15 दिवसातून एकदा एकादशी म्हणजे काय तुझा जीव जातो का तुका म्हणे काय काय एकादशी धारण करा एकादशी दया छंद अतिशय ब्रह्मागदा करणे ब्रह्मागदा राजा होता कशाचा छंद होता एकादशीचा छंद अंबऋषी राजाला द्वादशीचा छंद होता म्हणून तो प्रगट झाला ब्रह्मागदा करणे एकादशीचा छंद तेने प्रमानंद प्रगट झाला अंबऋषी करणे द्वादशीचा छंद तेने प्रमानंद प्रगट झाला एका जनार्दनी एकविध छंद तेने प्रमानंद प्रगट झाला अशा मोठमोठ्या पूर्वी मोठमोठ्या राजांना कशाचा एकादशीचा छंद होता मोठमोठे राजे मध्ये हा मोठा परमार्थ करायचे मोठी साधना होती मोठी तप होती म्हणजे एकादशी पण तय करावं प्रत्येकाने जीवनामध्ये करावं आणि त्याच्यामध्ये कृष्ण महाधरण तर म्हणले महाराज हे सांगितलं याच्या व्यतिरिक्त दुसरं काय तुम्ही सांगेल कारण ते बाबा शेवटचं याच्या व्यतिरिक्त मी सांगतो आता एवढंच सांगतो हे सर्व सांगून झालं आहे सुखीयाचा असेल तर कुठे नावाचा मंत्र केला पाहिजे हे माणिक मोठी नजराणा आणलं आहे की मला काही गरज नाही हे सगळं नाशिवंत आहे त्यानंतर सांगितलं गंगामध्ये तुळशीची माळ धारण करा एकादशी व्रत करा ही प्रामुख्याने सांप्रदायिक लक्षणं आहेत तर तुम्ही सुखी व्हा माझं शेवटचं काय तर तुकाराम महाराज सांगतात शेवटचं सांगतात की बाबा सगळंच राहून द्या तुम्ही स्वतःला हरीचे दास तरी म्हणवा हरीचे दास का म्हणे वजनी असेल म्हणजे जीवनाचं जर सार्थक करत असेल तर स्वतःला हरीचे दास तरी म्हणून या म्हणून तुकाराम महाराज म्हणजे एकदा हरीचे दास म्हणून एकदा तुमचं जीवन काय झालं सुखी झालं आणि एवढंच तुम्ही ही जपा तुम्ही धारण करा आणि आपल्या छत्रपती रायांनाही जाऊन सांगा बाबा स्वतःला जीवनामध्ये हरीचे दास म्हणून घ्या तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम महाराज एकच असू तुमची हीच वायू असं जन्मोजन्मी तुझा दास दास राहील असा जन्मोजन्मी राहील आणि जन्मोजन्मी दास राहील जन्म कुणाच्या घरात या हरिदासाच्या घरी उपासवा जन्मामध्ये हरिदासाच्याच घरामध्ये थोडा जन्म करायचा घरामध्ये काय देव हे फक्त सुख आहे संसारामध्ये अनेक सुख बघायला सांगितले सुख काय एक आहे छत्रपती राजांना तुम्ही एवढंच सांगा की बाबा जर उद्या नामाचा मंत्र होता तुम्ही सुखी व्हाल मला नजराणा हा तुम्ही काय दिलाय तुम्हाला नजराणा नको माझ्या काही उपयोगाचा नाही कंटामध्ये तुळशीची माळ धारण करा एकादशी व्रत करा हे सर्व नाही जमलं तर हरीचे दास म्हणून घ्या तुमचं जीवन हे सार्थक होईल म्हणून ह्या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही सुखी व्हायचं असेल तर या सर्व गोष्टी विठ्ठल नामाचा निवेदन केला पाहिजे त्यामध्ये तुळशीची माळ एकादशी व्रत केले पाहिजे तुळशीची दास म्हणून घेतल्यानंतर तुमचं जीवन सुखी होईल तुमचं आमचं सर्वांचं जीवन सुखी होईल आम्ही ते सुखी ना विठ्ठल मुखी एवढं छत्रपती राजेंना सांगा तुम्हीच माझे एक म्हणजे असा उद्देश तुकाराम महाराजांनी छत्रपती राजेंना केला आम्ही ते सुखी ना विठ्ठल मुखी हे रवित तुमचे धन ते मज तुझे समान कंटी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी हे रवित तुमचे धन ते मज तुझे समान मनवा हरीचे दास का म्हणी म्हणली आस हे रवित तुमचे धन ते मज तुझे समान झालेली सेवा चरणी हनुमंतरायाच्या चरणी तुम्हा सर्वांच्या मायबापांच्या श्री गुरु अस्कर महाराज यांच्या चरणी अर्पण करून सेवेला करविली तैसी केली कर्कट पायाचा
काय मुली येऊन येतो क्षमा करण्यासाठी हे अनुभूत युक्ती Oh